आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग, या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात सादर करत आहोत सिंधुरासुराचा वध. सिंधुरासुराचा वध श्री अमेची डांगे यांच्या निर्मितीतून, श्री मनोहर होरंबे यांच्या दिग्दर्शनातून, श्री रोहित धनावडे यांच्या लेखणीतून, श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी नयभारी या नमन मंडळाच्या सर्व कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुरासुराचा वध. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या नरदेहाचा आपला साष्टांग दंडवत. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या जांभईपासून झाली. या नरदेहाला आपणच सिंधुरासुराची संज्ञा बहाल केली. पितामहा, या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास कधी मृत्यू संभवू नये असा मला वर द्या. हे भगवंता, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण हे वेगळंच असते. या पश्चात तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा. तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या या पुत्रास असे शस्त्र द्या, अशी विद्या द्या, असे अस्त्र द्या की त्या शक्तीच्या बळावर हा आपला पुत्र या ब्रह्मांडामध्ये विजय संपादन करेल. पितामहा, असा मला शुभ आशीर्वाद द्या. पण एक मात्र लक्षात ठेव, तुझ्यावर ज्या ज्या वेळी संकटी त्याच वेळी या शस्त्राचा उपयोग कर. अन्यथा विनाश होईल. या ब्रह्मांडामध्ये हा धन्यलाभ सिंधुरासुरात धन्य झाला. गुरु शुक्राचार्य यांच्या उपदेशानं त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून त्या ब्रह्मदेवांची आराधना केली. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून त्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना
आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहात समृद्धत्वाचं दान साक्षात ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले, दिले दान मज अमृतत्वाचे. मनसुबा फक्त एकच, या ब्रह्मांडावर झाडावर झेंडा फडकवण्याचे. परंतु ब्रह्मदेवानी वर दिला आणि त्याच स्वर प्राप्तीच्या बळावर दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला. तुझ्यासाठी वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला. भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. नारायण नारायण नारायण. हे समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. नारायण नारायण. कर्म धर्म आणि अध्यात्म यांचीच सांगड घालून याची देही याची डोळा मी सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखिला. पुणे गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं दिवसभर भक्षण करून अन्न पाणी वर्ज करून ब्रह्मदेवांची आराधना केली. नारद मुनी ब्रह्मदेव मजवर प्रसन्न झाले, दिले दान मज अमृतत्वाचे. मुनी असुर सम्राट सिंधुरासूर अमर झाला, अमर झाला. नारायण नारायण
दैत्यराज, मृत्यू हा सर्वांना अटळ आहे पुढे. नारायण. पण तुला अमरदान मिळाले. तुझी अपाट भल्य तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार दैत्यराज. तुझा जय जयकार नक्की होणार. नारायण नारायण. पुढे जय जयकार तर फक्त याच सुरू शक्तीचा होणार. परंतु तुम्ही तर त्या देवांचे दास. शोभत मात्र खान. पुणे मला मिळालेलं वर ऐकून तुमच्या सर्वांना भेटून उठले असणार. पुणे आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज, तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना? मग असं कर, प्रथम स्वारी त्या अमरावतीवर कर. देवराज इंद्र स्वर्गीय सुखाचा आस्वाद घेण्यात दंग आहेत. नारायण नारायण. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलेत पुणे. आता हा सिंधुरासूर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिल्या सोन्या अमरावतीवर त्या 30 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर सत्ता प्रस्थापित करणं पहिल्या माणसावर सफल करून पुणे त्या देवेंद्र सिंहासनी विराजमान होणारा सिंधुरासूर. काय तर म्हणे देवेंद्र या 30 कोटी देवांचा राजा देवराज स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे या अमरावतीवर आक्रमण. अमरावती. नारायण नारायण नारायण. दैत्यराज, अरे अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अति लोभ म्हणी लालसा यथार्थ स्वार्थाची तरी भोगन चुकती. तथार्थ कर्माची तरी भोगन चुकती. तथार्थ कर्माची अंती जाशील एकलाच प्राण्या. तू अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या. माझ माझ म्हणून नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्या. अंती जाशील एकलाच प्राण्या. माझे माझ म्हणून नाही
33 कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी अदिती पुत्र पुरंदर. माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे, रंभे, आशिष. रंभे, या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. पाहून धुंद झाले, सांगून आता गुणाग बाई, सांगून आता गुणाग बाई, सांगून आता गुणाग बाई, सांगून आता गुणाग. इंद्रदेव हासले, पाहून धुंद झाले, सांगून आता गुणाग बाई, सांगून आता
नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण 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 अमरावतीत आलो प्रथम देवराजेंद्र यांचे दर्शन घेऊया नारायण नारायण हे देवेंद्रा या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम शुभ आशिष देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे देवर्षी आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन नारायण नारायण देवा पृथ्वीलोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली आणि त्यांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले देवा आता त्याला कोणाकडूनही मृत्यू आहे तो या त्रैलोक्याचा राजा होणार नारायण नारायण म्हणजे देवर्षी त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्व संचारला असणार होय देवा त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे तेव्हा देवा तुम्ही सावध राहा देवर्षी नारद परंतु चिंता करू नका हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे तसे वज्रासारखे शस्त्र ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूंच्या या सामर्थ्यावरती हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे नारायण नारायण होय देवा ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची नारायण नारायण देवर्षी आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असेच सुरू ठेवा ठीक आहे देवा येतो मी सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी माझे नाव इंद्र
त्या सेंदुरासुराचे सोरे अमरावती. देवांतराच्या देवेंद्र देवराज सिंहासनावरून पाय उतार हो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. सिंदुरासुरा, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु माझी तुला विनंती आहे, हे अमरावती मिळवणं एवढ्या सहजासहजी सोपं नव्हे. एक सहस्त्र अश्वमेध यज्ञ करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. त्यामुळे तू माझ्या अमरावती मधून माघारी जा. देवेंद्र, हा सिंदुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छाछाडावर पाय रोवून तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. दैत्यराज, अरे ज्यावेळी स्वर्ग निर्मिती झाली त्याच वेळी या अमरावतीवरती आम्हा देवांची सत्ता प्रस्थापित झाली. तुम्हा दैत्यांची नव्हे. दैत्य दैत्य काय देवेंद्र? अरे रामभाऊ उर्वशी मेळकण सारख्या अप्सरांच्या सानिध्यात भोग विलास करणारा तू देवेंद्र आणि मी दैत्य. अरे हेच तर तुझं देवत्व. समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या मदिरेसाठी लढाई करणारे तुम्ही दैत्य. अमरावतीवरची सत्ता प्रस्थापित करण्याची स्वप्ने रंगवू नका. तुम्हा दैत्यांचे हे स्वप्न भंग करण्यासाठी हा देवराज सदैव समर्थ आहे. असा देवेंद्र, त्या ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलंय. आता माघार नाही. देवराज, आज तुझ्या अमरावतीमध्ये या सुवर्ण सिंहासनावर हा दैत्यराज सेंदुरासुर विराजमान होईल. तपोबलाच्या साहाय्याने तू डोळस असून देखील अंध झाला आहेस. त्यात तुझी सतसत विवेक बुद्धी देखील भ्रष्ट झाली. तो अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे. सत्याच्या मार्गाने चाल. असुरी मार्गाने मिळवलेलं धन मानवाला कधीच लाभत नाही. कदाचित ते प्राप्त करत असताना त्याचा अंत देखील होतो. अंत सेंदुरासुराचा हा संभव. देवराज, अरे तुझा काळ अमरावतीमध्ये येऊन ठेपलाय. हा उपाशात असेल सामर्थ्य तर काय या सिंदुरासुराची 2 हात. दैत्यराज, माझा स्वाभिमान देवतो नको. ज्याप्रमाणे तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस त्याचप्रमाणे कित्येक दैत्य इथे येऊन गेले आणि याच रणांगणाच्या मातीत मारले गेले. तिथे तुझी काय कथा असेल? तुझ्या बाहुबाच्या सामर्थ्य रणांगण असा. मग आज या सेंदुरासुराच्या क्रोधाग्नीचा पहिला बळी तो. आज याला.
तेच कोणी देवांचा राजा देवेंद्र या नरदेहापुढे रणांगण सोडून पळून गेला. विजय या तेंदुरासुराने साजरा केला. या अमरावतीचा राजा झाला तेंदुरासूर. या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट